काय सांगाल जावाजावांचं कसं पडते त्याच्या मागे काय नेमकं गणित आहे? आम्ही एकमेकीला मैत्रिणीसारखं समजून घेतो. घरात मिळून सगळे कामं करतो, कामावरली की शेतात येतो. एकत्र कुटुंब कसं ठेवलंय, मला नाही पहिल्यांदा मुलगी नसल्यामुळं मी आज चारही बी सुना माझ्या मुली समान सांभाळलेत. जरी एखादीच चुकत असलं तर मी सांभाळून घेते. मुठीला शिकवल्यामुळं ह्या तिघींना पण तिनं शिकवून काढलं सगळं. स्वयंपाकात सगळ्यात रांगोळीत माझं जसं मी जसे करत होतं तसं तिला थोडी मुठीला शिकवलं आणि मुठीनं पुन्हा ह्या तिघीला शिकवलं. आता कसं आहे, मला मुलगी नाही, 4 मुलं जायते. आम्ही दोघांनी ही मुली जायते आम्ही समजतो. आणि ती बी एकामेकाला सगळं कुठं भांडण नाही, कोणाचं काय नाही, भाऊ बी तसंच चौघ एकाच जुटीने राहतात. म्हणून ही जुवा चाललाय. ते जो माझं असं काय भांडणं वगैरे काय नाहीत आमच्या घरात. जावाजावांचं पटण्यामागचं मेन कारण काय? आम्ही एकमेकीला सांभाळून घेतो. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या जावांना काय संदेश द्याल? एकमेकीला समजून घेतलं पाहिजे घरातल्या मोठ्या जावांनी. बाकीचं काही चुका माफ केल्या पाहिजेत, काय जे काय चुकलंय काय. किती एकरामध्ये हे साधारणतः तुम्ही आज खरबूज लावला? हा जो प्लॉट आहे तो 2.25 एकराचा प्लॉट आहे. 14,000 वेलीचा प्लॉट आहे. सुरुवाती कसं आहे, पिकाला पाणी जास्त झालं तरी प्रॉब्लेम येतो आणि पाणी कमी असलं तरी प्रॉब्लेम येतो. त्याला मापातच लागते. सेन्सिटिव्ह पीक आहे. रोप लावल्यापासून अख्खी फॅमिली आम्ही जोडतोय. आज 64 दिवस झाले अख्खी फॅमिली आमची रोप लावायला, रोप म्हणजे जे काय संगोपन करत असताना रोप लावायला सुद्धा बाहेरचे मजूर नाहीत. ते सर्व आपल्या घरच्या फॅमिलीने केलेलं आहे. काळजी आता कसं माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ म्हणजे आता जे काय असेल ते त्यानंच करायचं. आमचं नियोजन सगळं त्यानं सांगाल. त्यानं कसं त्यानं आजपर्यंत घेतलेले सगळे डिसिजन योग्य घेतलेत. त्यांनी सांगायचं, आम्ही सगळे मिळून एकत्र करतो. खर्च जमा वजा करून जर केला पण तर साधारण 10 लाख रुपये लमसम 8 ते 10 लाख रुपये आपली रक्कम होते. त्यामुळे आपले 2.25 लाख रुपये एकरी आपला 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यामुळे साधारण एक 7 ते 8 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा राहतो. दर्शको नमस्कार. खरं बघायला गेले तर आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जातोय. शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन काय नेमक्या शेतकऱ्यानं कुठलं पीक घेतलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून घेत असतोय. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव या गावामधील पोपट गोरे असतील, हरीश गोरे असतील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आपण या ठिकाणी खरबुजाची शेती कशा पद्धतीने केली आहे हे बघण्यासाठी तर बसलेलो आहे. हरीशदादा, पहिल्यांदा मला तुम्ही सांगा की कशा पद्धतीने ही शेती, आता खरं बघायला गेलं तर खरबुजाची शेती म्हटली तर अवघड शेती म्हटली जाते, तर तुम्ही ही निवड कशी काय केलं? कसं आहे माहिती आहे का, शेतीचा अभ्यास आहे. 2015 पासून शेती करतोय. पण खरबूज हे पीक आम्ही अख्ख्या फॅमिलीने आम्ही पहिल्यांदाच लावलेलं आहे. डाळिंबाचं मी कन्सल्टिंग करतोय त्यामुळे शेतीचा अभ्यास आहे थोडा. पण सगळ्यात ते सेन्सिटिव्ह पीक आहे खरबूज. मग हे सगळं रिस्की पीक असतं. मग डिसेंबर महिना अखेरच्या वेळेस आम्ही एक अख्ख्या फॅमिलीला आम्ही ठरवलंच, चला आपण एक रिस्क घेऊ मोठी. आणि जेवढी रिस्क जास्त तेवढा नफा पण जास्त राहतो. बरोबर. त्यामुळे हे पीक आम्ही निवडलेलं आहे. आणि आज 64वा दिवस झालेला आहे. 23 डिसेंबरला लागण झालेली आहे आणि आज 26 फेब्रुवारी 2025 आहे. महाशिवरात्र आहे. त्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरच आम्ही अख्ख्या फॅमिलीने ठरवलं की आज मुहूर्तावर हार्वेस्टिंग करायचं, पीक घालवायचं. आज साधारणतः बघायला गेलं तर 65 दिवस, 65 दिवसामध्ये पाण्याचं नियोजन कसं होतं, खताचं नियोजन कसं होतं, माणसांचं नियोजन कसं होतं, ह्या संदर्भात आपण सविस्तर बोलूयात. पण पहिला मला सांगा की किती एकरामध्ये हे साधारणतः तुम्ही आज खरबूज लावला? हा जो प्लॉट आहे तो 2.25 एकराचा प्लॉट आहे. 14,000 वेलीचा प्लॉट आहे. एकरामध्ये बघितलं तर 2.25 एकर आहे. प्रत्येक वेलीला साधारणतः किती पर्यंत जाऊ शकते ॲव्हरेज? काय कसं आहे, ॲन ॲव्हरेज म्हणण्यापेक्षा सर्व काही शेतकरी खरबूज करतात त्या एका वेलीला कमीत कमी 3 ते 4 फळं असावी लागतात. पण आपला प्लस पॉईंट काय झाला की आपला कुठलाही वेल 5च्या आत नाहीये. 5, 6, 7, 8, 10, 11 लास्ट 12 पर्यंत आपण पाहिलं. बरोबर आहे. आणि साईजच्या बाबतीत विचार केला तर हे आपल्या आता कटिंग आज चालू आहे. 500 ग्रॅम प्लस कटिंग ठरलेले, 20 रुपयाने ठरलेले आहे. हे 500 ग्रॅमचं फळ आहे आणि हे आपले कमीत कमी 500 ग्रॅम आहे. आणि मग तसं 600-700 ग्रॅम पण आपली कटिंग ठरलेली ती 500 ग्रॅम प्लस. आणि वर हायेस्ट मग हे जर फळ पकडलं तर मग हे 1100-1200 ग्रॅम पर्यंत आहे. बरोबर. म्हणजे फळांची संख्या त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आहे. आणि प्लस साईज पण चांगली झालेली आहे. असं नाही की 3 ते 4 फळं असल्यामुळे साईज येते, पण 5-6 फळं असलं तरी आपली साईज उत्कृष्ट आहे. म्हणजे 600च्या पुढंच साईज आहे सर्रास. वर 1200 पर्यंत साईज आहे. आता ही शेती करत असताना साधारणतः सरीतलं अंतर किती होतं, 2 पिकातल्या वेलीतलं अंतर किती होतं, कसं होतं काय? आता हे कसं 6 बाय 1.25 फुटावर लागण झालेलं आहे. ओळीतलं अंतर आहे ते 6 फूट आहे आणि 2 वेलातलं अंतर आहे ते 1.25 फूट आहे. पाण्याचं नियोजन कसं ठेवलं होतं? सुरुवाती कसं आहे, पिकाला पाणी जास्त झालं तरी प्रॉब्लेम येतो आणि पाणी कमी असलं तरी प्रॉब्लेम येतो. ह्याला मापातच लागतं.
हे सेन्सिटिव्ह पीक आहे, वेलवर्गीयामध्ये मोडतं हे. बरोबर. सुरुवातीच्या पहिल्या रोप लागण केल्यानंतर एक अर्धा तास रोज एक अर्धा तास देतो, एक दिवसा वापसा पाणी केलं पाहिजे सर्व शेतकरी बांधवांनी. म्हणजे जास्त पाणी झालं तरी प्रॉब्लेम येतो आणि कमी झालं तरी प्रॉब्लेम येतो. साधारणतः बघायला गेलं तर एक 2 ते 3 तास झालं मी या प्लॉटवरती आहे. यांच्यासोबत हे पीक काढण्यापासून हार्वेस्टिंग जे चालू होतं त्यावेळेपासून मी आहे. आता जर का इकडं बघितलं तर ते माल घेऊन जाण्यासाठी सुद्धा लोक आलेले आहेत, गाडी भरायला सुरुवात आहे. खरं सांगायचं तात्पर्य एकच की कुटुंबातील हे 2 वर्षाचा सदस्य आणि ह्यांच्यापासून बघायला गेलं तर सगळी फॅमिली इथं हार्वेस्टिंगसाठी आली फॅमिली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी अजून एक सांगू इच्छितो, रोप लावल्यापासून अख्खी फॅमिली आम्ही जोडतोय. आज 64 दिवस झाले अख्खी फॅमिली आमची रोप लावायला, रोप म्हणजे ते जे काही संगोपन करत असताना ते ड्रीप इरिगेशन असेल, फवाऱ्याचं असेल, पाण्याचं नियोजन असेल, ते घरच्या घरीच करतोय आम्ही. रोप लावायला सुद्धा बाहेरचे मजूर नाहीत, ते सर्व आपल्या घरच्या फॅमिलीने केलेलं आहे. मालक नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं नाव पोपटप्पा गोरे. तुम्ही फॅमिली 4 जण तुम्हाला मुलं आणि हे लहान मोठी पकडून असे 18 ते 20 जणांचं कुटुंब आहे. हो. बरोबर आहे. सगळी फॅमिली एकत्र कशी धरून ठेवलाय हो? एकत्री लहानपणापासून 4 मुलं पहिले सांभाळली होती. हा. मग आर्थिक परिस्थिती गरीब होती तरी सुद्धा म्हणजे ह्यांना मोठं करायचं आपल्या डोळ्यात कधी पारणं फिरणार आहे ते, म्हणून ह्यांना मोठं केलं. ह्याने परत म्हणलेल्यापेक्षा आपल्या जास्तच केलं त्याने. आता इथं नका सगळी फॅमिली सगळं करतोय आम्ही रानातलं. आणि खरबूज जे आहे ते रात्रंदिवस आबोतोय. 5-5:30लाही जातो, 10 वाजेपर्यंत येतो, पाणी बघतोय, औषध सोडतोय. तेव्हा हे एवढं दिसायला लागलंय. आता तुम्ही सुद्धा बघितला, आईंचं सुद्धा बघितलं तर अजून सुद्धा डोक्यावर केस काळे आहेत. तुम्ही सुद्धा बघितलं तर एकदम म्हणजे नातवंड झाली तरी शेतात आहे व्यवस्थित, सगळी सकाळपासून राबायला लागलाय. हो. काय नेमका दिनक्रम कसा असतोय? नेमकं नका हे आबदलं तर जे एवढं पुढं वैभव होते. हे नुसती शेती आहे म्हणून जमत नाही. ह्याला वेळच्या वेळेला पाणी दिलं पाहिजे, वेळच्या वेळेला सगळं बघितलं तर शेती आहे. नाही तर मला शेती आहे म्हणून त्याचा उपयोगच नाही. मग काय, मग ही नका रात्रंदिवस पळावं लागते, रात्र म्हणावं लागत नाही, अंधार म्हणावं लागत नाही. लाईट गेली आली हे लाईटीत असलं चाललंय. मग हे आम्ही असतो सगळं मिळून हे करतो आम्ही. आता तसं बघायला गेले तर भावाभावांच्यात वांदी असतात, जावाजावांच्यात वांदी असतात, पण इकडं बघायला गेलं तर जावा मतभेद कुठल्या घरात नसतात, प्रत्येक घरात असतात, मान्य आहे. पण जावा असतील, भाऊ असतील, हे आता बहिणींच्याकडे इकडे बघितलं तर बहिणीला बहीण सांगतो तू उठताना एकमेकाला हाताला हात धरून जो मनमिळाऊपणा आहे हे कसा घरात कसा जपला, ह्याचं तुम्ही करता पुरुष म्हणून काय सांगाल? काळजी कशी फॅमिली संपूर्ण महाराष्ट्रात काळजी कशी घ्यायला पाहिजे? बरोबर. आता कसं आहे, मला मुलगी नाही, 4 मुलं जायते. आम्ही दोघांनी ही मुली जायते आम्ही समजतो. आणि ती बी एकामेकाला सगळं कुठं भांडण नाही, कोणाचं काय नाही, भाऊ बी तसंच चौक एकाच जुटीने राहतात. म्हणून ही जुवा चाललाय. ते जो माझं असं काय भांडणं वगैरे काय नाहीत आमच्या घरात. सगळे मिळून गोपाटून सगळं आम्ही करतो. आता एक खरबूज निवडायचं ज्या डोक्यात कोणाच्या आलं नेमकं? डोक्यात आता ही सगळं पोरं आम्ही मिळूनच सगळ्यांनी केलेलं आहे. मग ही आता हे सगळं चालूच झालंय. आता हे तुमचं काय काय शेतातलं हे असते, नियोजन काय असते? आता इथं तुम्ही बघितलं तर इथं धान्याची सुद्धा तुम्ही इथे सोय केल्या. हो. ही गाय गुरं बांधायची, धानलोट करायची, यायचं, मोटर चालू करायची, रात्री 11 वाजू द्या, 12 वाजू द्या. त्याचं टायमिंग रात्रंदिवस काय बघायचंच नाही आपलं. मग ही व्यवस्थित येणे जाणे सारखं चालूच आहे. मग ही आमचं नियोजन आहे. एकत्र ठेवलाय. एकत्र कुटुंब कसं ठेवलंय, मला नाही पहिल्यांदा मुलगी नसल्यामुळं मी आज 4 बी सुना माझ्या मुली समान सांभाळलेत. हा. जरी एखादीचं चुकत असलं तर मी सांभाळून घेते. एखादीला काय येत नसलं तर शिकवलं सगळं. मग मुठीला शिकवल्यामुळं ह्या तिघींना पण तिनं शिकवून काढलं सगळं. स्वयंपाकात, सगळ्यात, रांगोळीत. माझं जसं मी जसे करत होतं तसं तिला थोडी मुठीला शिकवलं आणि मुठीनं पुन्हा ह्या तिघीला शिकवलं. मग आता ह्यांना चौघीच्या चौघी एकदम चांगलंच करतात. घर म्हणल्यावर भांड्याला भांड कधी ना कधी तर लागते. बघ तवा कसं करताय? सगळ्यांना समजून सांगते, असं करू नको, जरा तू मोठी आहे समजून घे, लहान आहे ती जरा चुकलं तर तू समजावून घ्यायचं. सगळ्यांना असं सांगत राहते. मग ती सगळ्या आता चौघींना एकदा सांगितलं की ते सगळ्यांनी आता माझं सगळं ऐकून सगळ्या हुशार झाले. ते आता मला घरात पण काय काम करू देत नाही. त्या मी निवांत असते, काय नुसतं सांगायचं, सगळं करतात. ते शेतात काय काय काम करतात? शेतात सगळं करतात. आता खरबूज लावला आम्ही, आणखी डाळिंबाची नवती काढली, खुरपण केलं, सगळं त्यात सगळ्यात चौघीच्या चौघी चौघी. पण. हा, नमस्कार. आपलं नाव कसं? माझं विजय गोरे. तुम्ही पोलीस आहात? हो.
ते बघत बघत इकडे हो, शेती. म्हणजे सुट्टी वगैरे मिळाली की मी ती पूर्ण वेळ मी राहण्याच घालवतो. हं. हो कसं मिळेल ते तुमचं नियोजन कसं असतं? माझं कसं, मला सुट्टी मिळेल, सुट्टी असेल त्या दिवशी परत जे काय वेळ मिळतो त्यातनं त्या टाइमला मी येऊन आपलं शेतात जी काय मिळेल ती वेळ, जे फालतू वेळ जी कुठं घालवायचा ती सगळा वेळ मी शेतात घालतो. टोटल किती जमीन तुमची म्हणायचं? आता टोटल 4 एकर आहे. हा. 4 पैकी हे फक्त खरबूज आपलं 2.5 एकर आहे हा. आणि ही डाळिंब 1 एकर आहे पलीकडे, आपलं. हा. हो आणि बाहेरच्याने काय करायला घेतलं? हा ती खाली एक घेतलेली ती. हा. हो 5 एकर आपलं करायला घेतलेली. बर, आता ह्या खरबूज पिकाची लागवड केल्यानंतर काळजी कशी घेताय, कशा पद्धतीने घेतली जाते? काळजी आता कसं, माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ हं. म्हणजे आता जे काय असेल ते त्यानंच करायचं. नियोजन आमचं नियोजन सगळं त्यानं सांगेल. त्यानं कसं त्यानं आजपर्यंत घेतलेले सगळे डिसिजन योग्य घेतलेत. हा, हा. त्यांनी सांगायचं, आम्ही सगळे मिळून हा. एकत्र करतो. यांच्याबद्दल जर का सांगायचं झालं तर जवळपास 2000 एकर, बरोबर ना? 1000 एकर 1000 एकर डाळिंब्याची जी शेती आहे त्या शेतीला कन्सल्टिंग करण्याचं काम यांचं आहे. म्हणजे चांगलं मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांच्या पर्यंत, योग्य अचूक कुठलं फवारणी करायला पाहिजे, कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे, जरा सांगा त्याच्याबद्दल. कसं कसं तुमचं नियोजन असते कन्सल्टिंगचं? कसं आहे, माझ्याकडे 1000 एकर डाळिंब आहे. त्यापैकी एक खोड आहे ते 500 एकर आहे आणि बहुखोड आहे ते 500 एकर आहे. जो डाळिंबाचा वर्ग आहे, डाळिंब पण तसं ह्याच्यापेक्षा थोडी रिस्क कमी असते. ह्याचा टर्म असतो 60 दिवसाचा आणि डाळिंबाचा टर्म असतो 210 दिवसाचा आणि ह्याला खरबुजाला 60 दिवस लागतात. तर कसं आहे, एक खोड जे आहे ते डाळिंब जे करतोय ते डाळिंबाचं कन्सल्टिंग करत असताना हे जे आहे खरबुजाचं पीक मी पहिल्यांदाच लावलेलं आहे. पण शेतीची चांगली माहिती असल्यामुळं चला आपण रिस्क घेऊ म्हणून आपण हे केलेलं आहे. आणि काही सुशिक्षित वर्ग आहे, काय अडाणी वर्ग आहे, असा 1000 एकराचा माझ्याकडे काउंट आहे. औषध फवारणी ह्याची म्हणजे एकंदरीत सांगा. आता नवीन बघणारा, नवीन पीक घेणारा शेतकरी ह्याच्याकडे वळत नाही, कारण हे जोखमीचं काम आहे. हो, रिस्की पीक आहे. आलं तर आलं, नाही तर पूर्णच गेलं. ह्या पद्धतीचं हे पीक, मग नवीन करणारे शेतकऱ्यांना काळजी कशी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने औषध फवारणी करायला पाहिजे, त्याचं एक काय असं शेड्यूल ठेवलं जातंय का, किंवा ते कशा पद्धतीने असायला पाहिजे? कसं शेड्यूल हे फिक्स नसतं. बरोबर. क्लायमेट बदललं की ते आपल्याला त्या क्लायमेटनुसार काय फवारणी असतील, काय ड्रिप इरिगेशन असेल ते करावं लागतं. मग रिस्क कसं आहे, जेवढी जास्त रिस्क तेवढं पैसे पण जास्त असतात. फॉर एक्झाम्पल 60 दिवसामध्ये 2.25 लाख रुपये आपण खर्च केलेला आहे आणि आज आपला प्लॉट हार्वेस्टिंगला चालू आहे. 20 रुपयाप्रमाणे कटिंग होते साधारण. ऑल अँड ॲव्हरेज जर का पकडायला गेलं तर ह्यांनी 2.25 एकरात 2.25 एकरात बघायला गेलं तर 1400 झाडं लावलेली आहेत. प्रत्येक झाडाला ॲव्हरेज जर का वजन बघितलं तर साधारणतः आम्ही मगाशी बघितलं तर एक 3.5 किलोपर्यंत जाते. नाही 3.5 नाही, 1400 ग्रॅम पर्यंत हायेस्ट फळ आपलं. प्रत्येक झाडाचं जर का एका वेलीला जर का बघितलं तर 3.5 किलोपर्यंत जाऊ शकतो. बरोबर, एक वेळ आपला कमीत कमी 3.5 किलो. 1400 गुणिले 3.5 म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर 49,000 टनापर्यंत 49,000 ते 50,000 किलो. 50 टनापर्यंत टोटल जाऊ शकते. आणि आजचा दर काय बघायला का, आज कसा दर चालू आहे? 20 रुपये आपलं दिलेलंच आहे ना. 20 रुपये. हो. म्हणजे ऑल अँड ॲव्हरेज जर का बघितलं तर एक 10 लाखापर्यंतच. हा, 10 लाख रुपये म्हणजे आपल्याला प्रॉफिट म्हणता येत नाही, पण खर्च, मग खर्च कसा खर्च आहे? जमा वजा करून जर केला आपण तर साधारण 10 लाख रुपये लमसम, 8 ते 10 लाख रुपये आपली रक्कम होते. 2.25 लाख रुपये एकरी 60-70 हजार खर्च होतो, पण आपण थोडंसं केअर जास्त केलेलं आहे. ॲव्हरेजमध्ये आपला फरक पडलेला आहे. त्यामुळे आपले 2.25 लाख रुपये एकरी आपला 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यामुळे साधारण एक 7 ते 8 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा राहतो. 2 महिन्यामध्ये. आता साधारणतः ह्याला येणारा खर्च कसा आहे, मॅन पॉवर कशी आहे, त्याचं नियोजन कसं राहतं? मनुष्यबळ तसं जास्त लागत नाही, व कामगार वर्कर वर्ग बी काही जास्त लागत नाही. फक्त सुरुवातीला रोप लावायचं, रोप लावल्यानंतर सर्वात जास्त जो काय हार्वेस्टिंग आणि रोप लावणं ह्यासाठीच फक्त मजूर वर्ग लागतो. आणि मजूर म्हणण्यापेक्षा आज हे जे फॅमिली आम्ही रोप स्वतः लावलेलं आहे, हार्वेस्टिंग स्वतः फॅमिली करतोय. म्हणजे ह्या मजुराचा खर्च आमचा जास्त जास्त काय नाही म्हणलं तर आमचा 50,000 रुपये मजुरीचा खर्च वाचलेला आहे आज. बरोबर आहे. एकत्र फॅमिली, आमची मोठी फॅमिली आहे. मोठी फॅमिली असल्यामुळे जिथं जिथं आता रोप लावायला कमीत कमी 50 बायका जातात. तर 50 बायकापैकी एक बाई बाहेरची नाही, मजूर नाही. बरोबर. स्वतः आम्ही घरच्या घरी लावलेला आहे. आजकालच्यापासून हार्वेस्टिंग चालू आहे, बाहेरचा मजूर नाही. म्हणजे हा प्लस पॉईंट आहे आपल्याला. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी जिथं जिथं आपल्याला पैसे वाचवता येतील ते वाचवून नफ्यामध्ये जास्त आपण भाग घेतला पाहिजे. बरेच शेतकरी असं बघायला गेलं तर म्हणतात की, म्हणजे ऑनलाईन असेल किंवा सोशल माध्यमांच्याद्वारे असेल बघायला गेलं तर आता म्हणतात की सध्या बघायला गेलं तर शेती परवडत नाही. शेती करणं म्हणजे घेतलं काय आणि म्हणजे येणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न हे समसमान होते आणि त्यातनं ते परवडत नाही. तुम्ही काय सांगाल एक शेतकरी म्हणून की कशा पद्धतीने शेती परवडते का नाही परवडते, आणि परवडते तर कशी करायला पाहिजे? बरोबर आहे.
त्यांचं म्हणणं चुकीचं नाहीये, 100% बरोबर आहे. आज 20 रुपयाने गेलंय म्हणून परवडलंय. ह्याला मध्ये भरपूर हवामान घाण राहतं, लाईटचा प्रॉब्लेम राहतो, पाण्याचा प्रॉब्लेम राहतो. पण त्यामुळे शेतकऱ्याचं असं पीक आलं आणि त्यातनं त्यानं एवढं जोमानं पीक चांगलं आणलं आणि आणल्यानंतर जर त्याच्या भावाला म्हणजे त्या मालाला भाव जर नाही मिळाला तर तो शेतकरी झोपतो अक्षरशः. बरोबर. आता आज 20 रुपये चालू आहे, उद्या काय रेट माहिती आपण सांगू शकत नाही. आवक जास्त वाढली की हे 10 रुपयाच्या खाली परवडत नाही. 2 लाख रुपये खर्च केला, हे 10 रुपयाने केलं तर टनेज मध्ये जरी टन निघाला तर ते परवडत नाही. बरोबर. मग त्यामुळे शेतकरी वर्ग हा म्हणणारच नाही, परवडत नाही म्हणणारच आहे. जर आपण किती ही काटेकोरपणे नियोजन केलं तर रेट्स आपल्या हातामध्ये नाही. बरोबर. आपल्या हातामध्ये टनेज आहे, ॲव्हरेज काढणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल हो? शेती परवडती काय नाही परवडती? शेती आता तुमचं सगळं कुटुंब बघायला गेलं तर शेतीवरती आहे, दादांचं सोडलं म्हणजे ते स्वतः सरकारी नोकरदार आहेत, पण शेती परवडते का हो? काय सांगाल? शेती परत म्हणजे आपदावं लागते, रानात भयंकर आपदावं लागते, तेव्हा शेती नाही तर शेती आहे म्हणून जमतच नाही. शेती करता घालायच्या हातात आहे पैसे, पण येणं आपल्या हातात नाही. खर्च किती बी करू, खर्च करून नको मग असं शेतकरी परवडत नाही. त्याला भावच शेतकऱ्याला देत नाही ते ना. त्यानं मरमर करायचं आणि परत त्याने माल आला की भावात त्याने मारायचं. त्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही. नियोजन कसं ठेवायचं? मग नियोजन ही सगळ्यांनी केलं तर ही होतंय, पण ही व्यापारी कमिटी किंवा तुमचं दर जे आहे ही शेतकऱ्याला भरपूर देऊ शकत नाहीत. त्यांनी रात्रंदिवस कष्ट करायचं आणि तीच मालक आहे ती. त्यामुळे शेतकरी ह्याच्यात आहे एकदम. असं शेतकरी चालतंय. काय सांगाल नवीन जे शेतकरी आहेत जे ह्या पिकाकडे वळू इच्छित आहेत त्यांना संदेश काय द्याल, सल्ला काय द्याल? नाही तसं बघितलं तर मग योग्य नियोजन, काटेकोर नियोजन केलं तर परवडते शेती. आज आपण आपलं उदाहरण घ्या, आपण 2-2.25 लाख रुपये खर्च केलाय. आज तसा रेट 20 रुपये जास्त पण नाही आणि कमी पण नाही. बरोबर. म्हणजे मिडियम मध्ये रेट आहे. त्यामुळं उत्पादन आपण चांगलं घेऊया, ॲव्हरेज चांगलं काढूया, योग्य नियोजन करू, योग्य फवारण्या करू. योग्य फवारण्या जर केल्या तर योग्य नियोजन केलं, माल आपल्या हातामध्ये आणण्याचा आहे तर जेवढा माल आपण जास्तीत जास्त आणू, टनेजमध्ये वाढ करू. रेट कमी झाला तरी तिथं प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. किमान 10 रुपयाने जर गेलं तरी 50 टनाचं 5 लाख रुपये झाले, 2 लाख रुपये खर्च. कमीत कमी लोएस्ट 10 रुपये जर म्हणलं तरी आपल्याला 3 लाख रुपये प्रॉफिट राहते. 60 दिवसामध्ये 3 लाख रुपये मिळाले. बरोबर. हे पण चांगलं आहे. आणि जर आज लोएस्ट रेट असून जर 10 रुपयाने पकडलं तर आपल्याला 3 लाख रुपये प्रॉफिट राहते, महिना 1.5 लाख रुपये राहतोय. मग हे काही कमी नाही तसं विचार केला. निश्चितच. ताई नमस्कार, तुमचं नाव कसं? माझं प्रियंका विजयकुमार गोरे. सकाळपासून मी बघतोय तुम्ही तिघी पण आहेत, 4थ्या वहिनी आहेत त्या आलेल्या नाही आहेत, बरोबर? काय सांगाल जावाजावांचं कसं पडतंय, त्याच्या मागे काय नेमकं गणित आहे? आम्ही एकमेकीला मैत्रिणीसारखं समजून घेतो. घरात मिळून सगळे कामं करतो, कामं आवरली की शेतात येतो. कसं तुमचं नियोजन असते घरातलं? घरातलं सकाळी उठले की स्वयंपाक, देवपूजा, रांगोळी करून. असं काय वाटून घेतलंय का? हो, सगळं वाटून. काय तुम्ही काय करताय, त्या काय करतात, ह्या काय करतात? कोण जसं जमल तसं, हा. म्हणजे कोण स्वयंपाकाला जातं, कोण देवपूजा करतं, हा. कोण रांगोळी, सगळं आवरून मग शेतात येतो. हा. मग शेतात पण दिवसभर हसत खेळत काम चालू असतं. हा. बाकी मग संध्याकाळी झालं की परत संध्याकाळी स्वयंपाक हे वगैरे मिळून करतो. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या जावांना काय संदेश द्याल? कशा पद्धतीने राहायला पाहिजे घरात, जावाबरोबर कशा पद्धतीने राहायला पाहिजे? एकमेकीला समजून घेतलं पाहिजे. हा. आणि काम करताना पण एखादी कमी करते, एखादी जास्त करते तर समजून घेतलं पाहिजे घरातल्या मोठ्या जावांनी. आणि बाकीचं काही चुका माफ केल्या पाहिजेत, काय जे काय चुकलंय, काय काम वगैरे सगळं करून व्यवस्थित राहिलं पाहिजे. घर कुटुंब एकत्र ठेवलं पाहिजे, बांधून. कुटुंब एकत्र असलेलं बरं की विभक्त असलेलं बरं? नाही, एकत्र असलेलं चांगलंय. का बरं? एकत्र असलं म्हणजे कोणाला लोड पडत नाही. हा. एकमेकांचं दुःख म्हणा शेअर करता येतं, आनंदात सहभागी होता येतं एकमेकाच्या. हा. आणि कोण आजारी पडलं केलं तरी असं एकटीलाच करायला नाही. जरी एखादी विश्रांतीसाठी थांबली तर दुसरी कामासाठी तयार असते. असं समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. तिघी सुद्धा तुम्ही शेतात राबताय, बहिणींच्या सारखं तुमचं वातावरण आहे. कसं घरात कसं चालतंय? घरात पण तसंच चालू आहे, बहिणींसारखंच. एकत्रच आहे की विभक्त आहे? नाही, एकत्रच आहे. एकत्रच आहे. कसं चालतंय, काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? आम्ही चौघी मिळून राहतो, गप्पा मारतो, हा. हसत खेळत स्वयंपाक करतो. आम्ही एकत्र एकमेकींबरोबर शेअर करतो गप्पा गोष्टी. जावाजावांचं पटण्यामागचं मेन कारण काय?
आम्ही एकमेकीला सांभाळून सांभाळून घेत आहे. आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जातोय. शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्याच्या शेतामध्ये पीक घेतलेलं आहे. आज यांच्या खरबुजाचं हार्वेस्टिंग आणि त्या निमित्तानं मी सकाळी त्यांना फोन केला की अशा पद्धतीनं आम्ही आज तुमच्या शेतावरती येतोय. अत्यंत म्हणजे बघायला गेलं तर अनावधानानं कॉल झाला आणि योग्य पद्धतीने त्यांनी आपल्याला या संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे. 2 एकर सव्वा दोन एकरचा हा प्लॉट, या सव्वा दोन एकरच्या प्लॉटमध्ये केलेली यांनी ही खरबुजाची शेती तुम्हाला कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओ मी थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.